थ्री वेज मीडिया प्रस्तुत अर्थविश्वास. भारतातल्या बँकांचं राष्ट्रीयकरण 1969 मध्ये हे पाऊल तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली उचललं गेलं. या बँकांच्या राष्ट्रीयकरणाचं महत्व भारताच्या जनतेच्या दृष्टिकोनातून नेमकं काय होतं, काय आहे हे तर आपण पाहणार आहोतच, परंतु यामध्ये सामाजिक न्यायाची भूमिका ही फार मोठ्या प्रमाणात दडलेली आहे. कारण 19 जुलै 1969 ला बँकांचं जे राष्ट्रीयकरण 14 बँकांचं झालं, त्यातून शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब या दोन प्रवर्गातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भरती बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात झाली आणि त्या अनुषंगानं एक सामाजिक न्यायाची सुरुवात प्रत्यक्ष कृतीमध्ये झाली. या सगळ्या बाबी आपण पाहणार आहोत आपले आजच्या अर्थविश्वास या सदरामध्ये. आजपासून जे आपण सुरू करत आहोत, माननीय विश्वास उडगी सर यांचं हे सदर. मी विश्वास उडगी सर यांना विनंती करतो. बँक राष्ट्रीयकरणाचा आजचा 56वा वाढदिवस अत्यंत महत्वाचा आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना या अनेक आहेत. हे ह्याचं निश्चितपणे हा दिवस बँक राष्ट्रीयकरणाने या देशात काय बदल घडवून आणलेत याविषयी ते मांडणी करतील. तुम्ही जे म्हणताय तसं घडलेलं आहे की बँक राष्ट्रीयकरणातून या देशामध्ये सामाजिक न्यायाची सुरुवात झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, याच्यातून अनेक कायदे 1950 नंतर जे निर्माण झाले, त्यातला अत्यंत महत्वाचा, ऐतिहासिक आणि क्रांतिकारी असा निर्णय म्हणजे इंदिरा गांधींनी पंतप्रधान असताना 19 जुलै 1969 साली एक वटहुकूम काढला आणि वटहुकुमाला विरोध करणारे लोक म्हणजे माननीय अटल बिहारी वाजपेयी, बलराज मधोक आणि यांची पाठराखण करणं म्हणजे यांची वकिली करण्याकरता सुप्रीम कोर्टात नानी पालखीवाला उभे होते. पण सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलं आणि शेवटी त्यामुळे बँक राष्ट्रीयकरण हे पहिल्या दिवसापासून धोक्यात होतं असं मला अधोरेखित करायचंय. बँक राष्ट्रीयकरण हे या देशाच्या तळागाळातल्या लोकांसाठी, ज्यांना आर्थिक पत नाही त्यांना पत मिळवून देण्याकरता आणि अर्थातच घटनेनुसार, संविधानानुसार अनुसूचित जाती जमाती यांचं रिझर्वेशन आणि त्यांची आर्थिक पत या दोन्हीची काळजी घेणारे अनेक कलम बँक राष्ट्रीयकरणाच्या कायद्यात आहेत. आणि म्हणून संसदेने मान्य केलेल्या गोष्टी नियोजन समितीकडून संसदेत आणणं आणि नियोजनाच्या आधाराने या देशामध्ये श्वेतक्रांती घडली ती बँकांमार्फत, या देशामध्ये हरित क्रांती घडली ती बँकांमार्फत, या देशामध्ये SC STच नव्हे तर सर्वांचीच रिक्रुटमेंट, नोकर भरती झाली ती राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये मोठा रोजगार निर्माण झाला. पण रोजगारासाठीच केवळ सार्वजनिक क्षेत्र निर्माण झालं किंवा बँका राष्ट्रीयकरण झाल्या असं म्हणणं चुकीचं होईल. बँकांचं राष्ट्रीयकरण मुख्यतः या देशातल्या अनेक मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांच्या हातात ज्या खाजगी बँका होत्या त्या शहरी भागातच मर्यादित होत्या, त्या त्यांच्या हातातून काढून घेऊन देशाच्या हातात करणं हे जे सूत्र आहे की ऑल द नॅचरल रिसोर्सेस अँड द रिसोर्सेस ऑफ द कंट्री मस्ट बी कंट्रोल्ड बाय द सेंटर, बाय द नेशन, हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते, हे जे जवाहरलाल नेहरू म्हणत होते, इंदिरा गांधी म्हणत होते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे श्रीपाद अमृत डांगे म्हणत होते आणि स्वातंत्र्यपूर्वीच्या कालखंडामध्ये या सर्व राजकीय पक्षांच्या अनेक ज्या परिषदा आहेत, म्हणजे 1936 साली जवाहरलाल नेहरू सांगितलं की बँकांचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाने हे त्याच कालखंडामध्ये ही मागणी केली होती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर ठामपणे जमिनीचं राष्ट्रीयकरण आणि सर्व नैसर्गिक साधन संपत्तीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे ह्या भूमिका मांडल्या. त्यामुळे संविधानाच्या निर्मितीनंतर जे अनेक कायदे झाले त्यातला बँक राष्ट्रीयकरण कायदा हा अत्यंत क्रांतिकारी आहे आणि त्याचे श्रेय आपण अनेक सर्वांना देत असताना मॅडम इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांना देणं आवश्यक आहे. होय, इंडिकेट काँग्रेस आणि सिंडिकेट काँग्रेस यातला जो काही एक वाद होता त्याच्यामध्ये डेप्युटी प्राईम मिनिस्टर मोरारजी देसाई हे खूप विरोध करत असताना त्यांना सुद्धा काढून टाकणं आणि त्या कालखंडामध्ये ह्या घटना घडलेल्या आहेत की इंडिकेट आणि सिंडिकेट हा जो वाद होता आणि त्याचबरोबर बँक नॅशनलायझेशन हा जो प्रश्न होता, हा अशा एका टप्प्यावरती इंदिरा गांधीने आणला. त्यावेळेस इंदिरा गांधींनी गावखेड्यापासून ते शहरापर्यंत ज्यांना आर्थिक पत नाही त्यांना पत मिळवून देणं हे मुख्य उद्दिष्ट ठेवून संपूर्ण अर्थव्यवस्थेला एक आमूलाग्र वेगळ्या डायमेन्शनने नेणं म्हणजेच
की अर्थव्यवस्थेवरती केंद्र सरकारने एक नियंत्रण आणणं आणि अर्थव्यवस्थेची सूत्र जी बँकांमार्फत, इन्शुरन्स सेक्टर मार्फत या देशाच्या कॉर्पोरेट्सच्या हाती होती ती त्यांनी काढून घेतलं. हे जर केलं नसतं तर आज जे भयानकरित्या कॉर्पोरेट्सचं वर्चस्व दिसतं ते अजून प्रचंड मोठं दिसलं असतं. आणि म्हणून मी ह्याचा उल्लेख करतोय की कॉर्पोरेट्सला एक प्रचंड मोठा धक्का होते. कोणते? टाटा, बिर्ला, मफतलाल, सिंघानिया, त्यानंतर पुष्कळ किंवा बंगालमधले, तमिळनाडूमधले, महाराष्ट्रातले, पंजाबमधले, दिल्लीमधले हे जे मोठे जे कॉर्पोरेट्स आहेत या मोठ्या कॉर्पोरेट्सचा एक मोठा धक्का बँक राष्ट्रीयकडून मिळाला. कारण का बँका त्यांच्या हातात होत्या, इन्शुरन्स सेक्टर त्यांच्या हातात होतं. हा एक महत्वाचा भाग आपण लक्षात घ्यावा. दुसरा महत्वाचा भाग लक्षात घ्या की प्लॅनिंग कमिशनच्या आधारावरती या देशाच्या शेती व्यवस्थेमध्ये, या देशाच्या शेतकरी आणि ॲग्रो प्रॉडक्ट्स यांना पतपुरवठा कसा होईल याच्या जाणीवपूर्वक योजना बँकांमार्फत आणि LICच्या मार्फत राबवणं, हे जेव्हा इंदिरा गांधींनी या बँक नॅशनलायझेशनच्या एकूणच कायद्याचं सूत्र बनवलं तेव्हा सामाजिक न्यायाचा दार उघडलं गेलं. रिझर्वेशन तर हा एक भाग आहेच, पण पतपुरवठा करणं त्याकरता गावखेड्यामध्ये बँका नेणं, ज्या पूर्वी शहरात होत्या त्याच्याऐवजी गावखेड्यामध्ये नेणं, तालुक्याला नेणं, जिल्ह्याला नेणं, लोकांचा पैसा बँकांमध्ये येणं, बँकांचा पैसा लोकांना कर्जरूपाने मिळणं आणि तो मिळत असताना त्यांचा रोजगार वाढणं, शेती उद्योग, छोटे उद्योग, रिटेल असतील, लहान उद्योग असतील, मोठे उद्योग असतील, स्वयंरोजगार असतील, ग्रामोद्योगचे रोजगार असतील, ज्याला आपण गावगाडा म्हणतो तो गावगाडा चालण्याच्या दृष्टीने सुद्धा महत्वाची आर्थिक घडामोड करणाऱ्या गोष्टी म्हणजे बँकांचं राष्ट्रीयकरणामध्ये साध्य झालेलं आहे. हा एक टप्पा झाला. बँकांच्या राष्ट्रीयकरणाने मी तुम्हाला सांगितलं की श्वेतक्रांती घडवून आणली, हरित क्रांती घडवून आणली. होय, पण या देशाच्या मोठ्या कॉर्पोरेट्सला सुद्धा आणि मोठ्या उद्योगांना सुद्धा कर्ज दिली. कालांतराने ही कर्ज बुडणी आणि त्याच्यामध्ये होणारा भ्रष्टाचार या निमित्ताने एक मोठं वादळ निर्माण होतं की सार्वजनिक क्षेत्र हे करप्शनचं क्षेत्र आहे की काय. तर मुद्दा तो नाहीये. मुद्दा हा आहे की एवढ्यावरतीच आपण बँक राष्ट्रीयकरणाचं मूल्यमापन करणं चुकीचं होईल. आज जेव्हा 1956 पासून ते 91 हा कालखंड आपण बघितला पाहिजे. उदारीकरणानंतर जेव्हा जागतिकीकरणाच्या एका टप्प्यामध्ये भारत सरकारला आपल्या बँकांची मालकी सोडावा असा जेव्हा आदेश जागतिक बँक देतं त्यावेळेस नरसिम्हन कमिटी नेमणूक त्याच्या शिफारशी अशा होत्या की 100% बँकांचं खासगीकरण झालं पाहिजे. पण डॉक्टर मनमोहन सिंगांचं जे खंबीर नेतृत्व होतं, ज्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं गव्हर्नर पद भूषवलं होतं, त्यांच्यासारख्यांनी या गोष्टीला जरी उदारीकरण स्वीकारलं तरी बँकांची मालकी कधीही 51% पेक्षा खाली जाणार नाही हे स्पष्टपणे त्याने 95 मध्ये म्हटलं. होय, नरसिम्हन कमिटीने 100% खासगीकरणाचा सल्ला दिला असला तरी ते त्यांनी मानला नाही आणि या ठिकाणी जनतेचा उद्रेक पण झाला, त्याला त्यांनी योग्य तो प्रतिसाद दिला. पण 51% आम्ही कायमची मालकी ठेवू, बँकांमध्ये ठेवू, सार्वजनिक क्षेत्रात ठेवू, हे डॉक्टर मनमोहन सिंगांचं सूत्र आज किती महत्वाचं आहे. कारण UPA 1 मध्ये सुद्धा सोनिया गांधींनी हेच पहिल्यांदा सरकारमध्ये पहिल्या दिवशी जाहीर केलं, वी शॅल रिटेन द 51% ओनरशिप ॲट एनी कॉस्ट इन द बँक्स, इन द इन्शुरन्स अँड इन द पब्लिक सेक्टर, हे जाहीर केलं. आणि म्हणून आज मोदी सरकारच्या कालखंडात गेल्या 11 वर्षामध्ये सातत्याने बँकांचं राष्ट्रीयकरण रद्द करणं असे जे प्रयोग होत आहेत त्याला अजूनही यश येत नाहीत. मग हे काय करतायत? माझा आजचा हा जो व्हिडिओ मी तुम्हाला सांगतोय की सामाजिक न्यायाची एक यशाचं शिखर सुद्धा म्हणजे सामाजिक न्याय म्हणजे काय तर गरिबांपर्यंत कर्ज पोहोचणं, मध्यमवर्गीयांपर्यंत कर्ज पोहोचणं, रोजगार निर्मिती करणं, गावखेड्याचा आर्थिक विकास साधणं, ह्या गोष्टी सामाजिक न्यायाच्या आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन जर राष्ट्रीयकृत बँका या मोठ्या होणं आणि मोठ्या म्हणून पतपुरवठा 40%च्या प्रायोरिटी सेक्टरमध्ये, हे म्हणजे कसं आहे, डायरेक्टेड क्रेडिट असं त्याला नाव आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्फत, आणि हे अतिशय चांगलं होतं. आज प्रश्न कसे झालेत, आज फक्त सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका एफिशियंट आहेत का खाजगी क्षेत्रातल्या बँका एफिशियंट आहेत अशा तऱ्हेची चर्चा करून बँकांचं खाजगीकरण झालं पाहिजे वगैरे वगैरे जे बोललं जातं, हा अत्यंत फालतूपणा आहे. मुख्य गोष्ट म्हणजे ज्या कॉर्पोरेट्सच्या हातातून बँका गेल्या त्यांना आजही, आज या गेल्या 10 वर्षात आज कॉर्पोरेट्सनी या सरकारवरची कब्जा मिळवलेला आहे. आणि मोदी सरकारचं धोरण पूर्णपणे भारतातले कॉर्पोरेट्स आणि आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट्स ठरवत आहेत. आणि त्यांची मागणी आहे की 12 राष्ट्रीयकृत बँका सुद्धा तुम्ही त्याचं खाजगीकरण करा किंवा तुम्ही त्याची मालकी सोडून द्या.
आणि मला असं म्हणायचं या ठिकाणी आज 56वा राष्ट्रीयकरणाचा दिवस साजरा करत असताना बँकांमधल्या कामगार संघटना असतील, विविध राजकीय पक्ष असतील, विविध अनेक जनसंघटना असतील, आपल्या सर्वांना मिळून एक नागरिक म्हणून केवळ कामगार संघटना म्हणून नव्हे, कामगार संघटना म्हणून त्यांचे जे प्रश्न असतील ते त्या ठिकाणी ते मांडत असतात, त्यात त्यांना यश पण मिळतं. पण देश म्हणून जर विचार केला तर बँकांचं राष्ट्रीयकरण धोक्यात आहे, हे माझं स्पष्ट विधान आहे. 56व्या राष्ट्रीयकरणाचा वर्धापन दिन साजरा करत असताना मी ते ठामपणे विधान करू इच्छितो की बँकांचं राष्ट्रीयकरण धोक्यात आहे. आणि याच्या पहिलं स्वच्छ उदाहरण मी असं देऊ इच्छितो की खाजगी क्षेत्र जे 1995 नंतर एका नवीन लायसन्सिंग पॉलिसीमध्ये आयसीसी बँक निर्माण झाली, एचडीएफसी बँक निर्माण झाली, कालांतराने मग 14 बँका निर्माण झाल्या, मग त्यातल्या 5 बुडाल्या, 7 शिल्लक राहिल्या, मग 2003 मध्ये कोटक महिंद्रा आणि यश बँक आली. आता त्यांची परिस्थिती काय ते आपण बघतो. आणि 2015 नंतर एनबीएफसी नावाचं एक मोठंच घबाड म्हणजे जवळजवळ 10-12 बँका निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे खाजगी बँकांचं क्षेत्र एवढं मोठं आहे आणि त्यांचा 30% त्यांचा बँक व्यवसायावरती कंट्रोल आहे. पण तरीही राष्ट्रीयकृत बँका, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका यांचं एकूण बँक व्यवसायावरती नाही म्हटलं तरी आजही कितीही हल्ले राष्ट्रीयकरणावरती होत असले तरी 60% व्यवसाय हा राष्ट्रीयकृत बँकिंग व्यवसाय आहे. याचं कारण लोकांचा विश्वास आहे, लोकांचा राष्ट्रीयकृत बँकांवरती विश्वास आहे. मग तो स्टेट बँक ऑफ इंडियावर आहे, युनियन बँकेवर आहे, बँक ऑफ बडोदा आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे. ह्या ज्या 12 बँका आहेत, या 12 बँकांचं जे जाळं आहे जवळजवळ 1.25 लाख शाखांचं, याच्यावरती आज देशातल्या जनतेचा विश्वास आहे. खाजगी बँकांपेक्षा लोक सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचा प्रिफरन्स करतात. आणि अजूनही सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांकडे मागणी होते की शेतकऱ्यांची कर्ज माफ करा. ही योग्य मागणी आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये गेल्या 10 वर्षात एवढा मोठा अन्याय झालेला आहे. त्यामुळे ही मागणी जेव्हा येते की शेती व्यवस्थेची दुरवस्था, छोट्या उद्योगांची जेव्हा दुरवस्था, परवड ही आपण बघतो, तेव्हा त्यांनी कर्जमाफीचा प्रश्न जर आणला तर ते योग्य आहे. कारण गेल्या 11 वर्षात नाही म्हटलं तरी 20 लाख कोटीची कर्जमाफी ही मोठ्या कॉर्पोरेट घराण्यांची झालेली आहे की ज्यांनी बँकांमधून कर्ज उचलली आणि ती परत केली नाहीत आणि त्यांचे मात्र कर्ज राईट ऑफ होतात. मग शेतकऱ्यांची कर्ज का माफ होत नाहीत, हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. पण मी ह्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, हे सरकार बेदरकारपणे कॉर्पोरेटची कर्ज माफ करतील, शेतकऱ्यांची कर्ज माफ करणार नाहीत. हा अव्वल दर्जाचा राजकीय प्रश्न बनतो. आणि या कॉर्पोरेट्सचं जी ताकद आहे, ही ताकद अशी आहे की ते या बँकांची मालकी भारत सरकारच्या धोरणांचाच वापर करून याच्यामध्ये विदेशी भांडवल आणि देशी कॉर्पोरेट्स यांचं संकर होऊन या बँका नजीकच्या काळामध्ये विकल्या जातील. राष्ट्रीयकृत बँका नजीकच्या काळात विकल्या जाण्याची प्रक्रिया ऍसेट मोनेटायझेशन पाईपलाईन मध्ये गेल्या 3 बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडली आहे. आणि भारताच्या मोदी सरकारच्या कॅबिनेटने ह्याला मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे ऍसेट मोनेटायझेशन पाईपलाईन मध्ये LIC आणि बँका या डिसइन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली विक्री योग्य करणं असं जेव्हा धोरण आखलं जातं, ते आत्ताचा जो काही नीती आयोग आहे आणि आत्ताचा जो त्यांचा प्लॅटफॉर्म आहे DIPAM म्हणजे दीपम, याच्या मार्फत हे खूप वेगाने चाललेलं आहे. हा एक भाग. दुसरा भाग, तुम्ही येस बँकेचा हल्ली बघितलं का? एक सुमिटोमो नावाची जपानची नंबर 2 ची बँक, ज्यांनी जवळजवळ 13,000 कोटी प्लस एवढ्या किमतीचे शेअर्स त्यांनी येस बँकेचे घेतले, म्हणजे 20% मालकी त्यांची झाली. त्याला 51% मालकी घ्यायची आहे. 51% मालकी येस बँकेत आणणं हे RBIच्या आणि भारत सरकारच्या परवानगीविना शक्य नाही. आणि हो, ही परवानगी का देऊ नये असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर परवा आर्ग्युमेंट करत होते. असे RBIचे गव्हर्नर जे भारत सरकारने दासच्या नंतर इथे RBI मध्ये गव्हर्नर पदावर पाठवलेत, ते रेव्हेन्यू सेक्रेटरी होते. यांची दृष्टी बँक नॅशनलायझेशनच्या एकूण सामाजिक आशय जो होता त्याच्या एक्झॅक्टली विपरीत आहेत. आणि म्हणून त्यांना सुमिटोमो बँकेने येस बँक घेणं यात काही गैर वाटत नाहीत. पण पुढचा मुद्दा काय? पुढचा मुद्दा IDBI नावाची 1964 साली स्थापन झालेली पब्लिक सेक्टर बँक, याचं खाजगीकरण नाही, विक्री सप्टेंबर महिन्यामध्ये भारत सरकारचे, मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे दीपम सेबीवरती लिस्टिंग आहे IDBIचं. आणि IDBI आणि केंद्र सरकार हे IDBI बँकेची विक्री करतायत. विकत कोण घेणार आहे हो? 3 नावं समोर आहेत. एक फेअरफॅक्स नावाची एक संस्था आहे, म्हणजे बँकिंग संस्था आहे,
जी कॅनडामध्ये आहे. आता कॅनडा भारताचे रिलेशन आपल्याला माहिती आहेत. दुसरी कोटक महिंद्रा आहे, पण त्यांनी अंग काढून घेतलंय. तिसरी एक मोठी संस्था आहे, त्याचं नाव आहे एमिरेट्स नॅशनल बँक ऑफ दुबई. हे लक्षात ठेवा, एमिरेट्स नॅशनल बँक ऑफ दुबई IDBI बँक घेऊ पाहते आणि या बँकेचे भारतातल्या सर्वात मोठ्या आत्ता कॉर्पोरेटशी काय संबंध आहेत हे वेगळं सांगायला नको. आणि म्हणून IDBI बँकेचा कब्जा विदेशी भांडवलच्या मार्फत थोडं IDBI बँकेचा कब्जा घेणं. बँक राष्ट्रीयकरणाचा आज वर्धापन साजरा करत असताना मी सांगतोय, बँक राष्ट्रीयकरणाचा 56वा वर्धापन साजरा करत असताना बँक राष्ट्रीयकरण चिरायू हो असं म्हणत असताना बँक राष्ट्रीयकरण चिरायू कसं होईल याकरता ज्या राजकीय पक्षांनी, ज्या कामगार संघटनांनी आणि ज्या जनतेने या संविधानानुसार सामाजिक न्यायाच्या एका व्यापक संकल्पनेतून बँकाचं राष्ट्रीयकरण केलं, आज हे राष्ट्रीयकरण डोक्यात आहे. मोदी सरकार बँक राष्ट्रीयकरणाच्या विरोधातच काम करत होतं. अटल बिहारी वाजपेयी आणि बलराज मधोक हे भारतीय जनसंघाचे नेते होते. आज नेतृत्वामध्ये मोदी, अमित शहा आहेत आणि राष्ट्रीय संघाचं सरकार आहे. मुळापासूनच बँक राष्ट्रीयकरणाला विरोध करणारे लोक जेव्हा सत्तेत आहेत तेव्हा बँका आता केवळ खाजगीकरण नाही तर विदेशी हाताने सोपवताना या देशातले कोणते कॉर्पोरेट्स त्या विदेशी भांडवलाशी सख्य करतात आणि बँका ताब्यात घेतात, याला विरोध करण्याकरता नागरिकांची एक व्यापक आघाडी, ज्याचं नेतृत्व अर्थात ज्या काँग्रेस पक्षाच्या पुढाकाराने बँक राष्ट्रीयकरण झालं, ज्याला डाव्या पक्षाने मोठा पाठिंबा दिला, समाजवादी चळवळीने, दलित आणि रिपब्लिकन पक्षाने मोठा पाठिंबा दिला, आज त्या सर्वांनी बँक राष्ट्रीयकरण वाचवण्याकरता एकजुटीने पुढे येण्याची गरज आहे. नाहीतर याच वर्षामध्ये बँक राष्ट्रीयकरण किती मोठ्या धोक्यात आलेलं आहे हे केवळ बँक राष्ट्रीयकरण कोणी केक कापून साजरा करत असेल तर त्या सर्वांना सांगण्याची गरज आहे. हा वर्धापन दिन हा शेवटचा होता कामा नये याची काळजी घ्या. कारण हा देश, या देशाची अर्थव्यवस्था ज्या बँक राष्ट्रीयकरणामुळे आज आपण असं म्हणतो की बँक राष्ट्रीयकरण या देशाच्या अर्थाची रीढ की हड्डी आहे असं राहुल गांधी म्हणतात. त्यावेळेस ही रीढ की हड्डी मोडण्याचं काम या देशाचं केंद्र सरकार आणि या देशाचे कॉर्पोरेट्स करतायत. अशा वेळेस सर्वांनी एकत्र येऊन, म्हणजे नागरिकांनी एकत्र येऊन बँक राष्ट्रीयकरण वाचवलं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. आणि म्हणून बँक राष्ट्रीयकरणाचा 56वा वाढदिवस साजरा करताना बँक राष्ट्रीयकरण वाचवण्यासाठी आपण किती सतर्कपणे काम करतो याला अव्वल दर्जाचं महत्व आहे. मी इथेच थांबतो. हा व्हिडिओ आपण लाईक करावा आणि शेअर करावा अशी माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद सर.